नमस्कार. नमस्कार. दादा आता बैलगाडा क्षेत्रात मुंबईमध्ये बोलले तर बार्टी वावे मैदान हे सर्वांना परिचित आहे आणि मैदान तसंही बिनजोडमध्ये चांगल्या प्रकारे मैदानाचं आयोजन असतं. तर आता श्रीरामनवमी निमित्त पुन्हा एकदा तुम्ही बार्टी वावे कमिटीने मैदान घेतलंय बिनजोडचं. तर काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान आम्ही श्रीरामनवमी निमित्त उद्या 17/4/2024 रोजी आयोजित केलंय. या मैदानामध्ये सुसज्ज असं मैदान निर्माण करून तयार करून चांगल्या प्रकारे गाडा मालकांना या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे गाडा मालकांना गाड्या पळवण्याची एक चांगली संधी, सुवर्ण संधी आमच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस देत असतो आणि मैदानाचं सुसज्ज करण्याचा प्रयत्न आमचा नेहमीप्रमाणे असतो. तसाच सर्व गाडा मालकांनी या मैदानामध्ये येऊन आम्हाला सर्व कमिटीला सहकार्य करून मैदानाची जी रूपरेखा आहे ती अतिशय भव्य दिव्य करावी अशी आम्ही गाडा मालकांना एक विनंती करू. दादा तुम्ही जसे बोलले की गाडा मालकांनी लवकरात लवकर यावे. तर टायमिंग वगैरे कसं काय ठेवलंय तुम्ही? नोंदणी कधी नोंदणी बंद कधी होईल? कसं काय नियोजन ठेवलं? टाईमचं तर आम्ही आता प्रत्येक वेळेस आम्ही 11 ते 6च्या दरम्यान आमचा टायमिंग असतो. पण आता सूर्यास्ताचा टाईम वाढल्यामुळे 6:45-7 पर्यंत गाड्या पळतात. जसा कमिटीचा जी ठाणा रायगड कमिटीच्या माध्यमातून जो 6चा टायमिंग आता पुढे सूर्यास्त वाढत गेल्यामुळे जर टायमिंग थोडा वाढत असेल तर कमिटीच्या माध्यमातून आम्ही असं टायमिंग वाढून गाड्या पळवण्याचा प्रयत्न करत असतो. दादा तुम्ही बोलले कमिटी ज्याला बोलले तुम्ही की आपली नवीन जी कमिटी आहे मुंबई, ठाणा, रायगड, पालघर. तर आता याच्या आधी तुम्ही मैदानं घेत होते आणि त्यावेळेस कमिटी वगैरे नव्हती आणि आता या वर्षीपासून कमिटी पण आपली स्थापन झाली. तर काय तुम्हाला फरक जाणवतो की पहिले जी मैदानं होत होती आणि आता कमिटीच्या माध्यमातून जी मैदानं तुम्ही घेताय, तर त्याबद्दल काय सांगा? ठाणा रायगड कमिटीबद्दल बोलायचं तर एक ऊर भरून येतं त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं. जी वरिष्ठ कमिटी आहे म्हणजे आपले अध्यक्ष असतील संदीपभाई माली, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, तसेच सचिव असतील. अतिशय जबरदस्त ठाणा रायगडमध्ये त्यांचं काम चालू आहे. आणि जर त्या कमिटीबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या गाडा मालकाच्या मनात जर असेल का बाबा कुठेतरी आपल्या मैदानामध्ये आपल्यावरती अन्याय झालाय, तर तो अन्याय दूर करण्यासाठी कमिटी नेहमीच अग्रेसर असते. आणि त्या माध्यमातून गाडा मालकावरती होणारा अन्याय दूर होत असतो. आणि दुसरी गोष्ट जर गाडा मालकाला वाटलं का कमिटीने सुद्धा आपल्यावरती काय अन्याय होतोय का कमिटीच्या माध्यमातून, पण त्यावेळेस संदीपभाई मालींची जी कमेंट येते त्याच्यावरती त्या ग्रुपला पण मी स्वतः आहे. ज्यावेळेस संदीपभाई मालींच्या माध्यमातून जेव्हा ते भाऊ बोलतात ना, त्यावेळेस गाडा मालकाला असं वाटतो का कोणतरी आपल्या बाजूने आहे आणि आपल्या बाजूने बोलतोय. आणि त्यावेळेस त्याच्या मनात जो कमिटी बद्दल किंवा मैदानावाल्यांबद्दल जो राग असतो ना, तो कुठेतरी शांत होण्याचा प्रयत्न असतो. सगळेच जण म्हणजे आविदादा पवार असतील, आपले कर्जत तालुक्यातील आप्पाशेठ गायकवाड असतील, सोनूशेठ भोपतराव असतील, त्यानंतर विकासदादा खानावकर असतील, समालोचक असतील यांच्या माध्यमातून गाडा मालकांना कुठेतरी त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यात ते प्रयत्न करतात आणि गाडा मालकांच्या वरती होणारा अन्याय हा दूर केला जातो. त्याबद्दल कमिटीबद्दल आम्हाला तर कमिटीचा भरपूर सपोर्ट आहे म्हणजे. त्यातून पण एक तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस आत्ताच्या मैदानाला थोडा आम्हाला प्रॉब्लेम आला होता, त्यावेळेस आमचे मित्र सरदार कांबळे यांनी संदीपभाई मालींना डायरेक्ट फोन केला होता आणि त्यांनी त्या डॉक्टरांशी, पशुवैद्यकीय डॉक्टरांशी बोलून तो मार्ग सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असा कुठेतरी अध्यक्ष असल्यानंतर जे मैदान भरवतात, आयोजक असतात किंवा गाडा मालक असतात, त्यावेळेस त्यांच्याबद्दल त्यांचा अभिमान असतो का बाबा आमचा अध्यक्ष काहीतरी आहे. त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटलं का एवढ्या मोठ्या माणसांनी डॉक्टरांशी बोलून कुठेतरी आमचा मार्ग सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून ऋणी आहोत. तुम्ही बोलले आता मैदानाचं कसं असतं की शासकीय परमिशन ही लागते मैदानाला. तर परमिशनचं कसं असतं? परमिशनला त्रास होतो, कसं काय आता चाललंय परमिशन? परमिशन बद्दल बोलायचं म्हटलं तर परमिशन आम्ही अशी काढतो म्हणजे आता आमच्या बरोबर असं सरदार कांबळे असतील किंवा रोशन गायकर असतील, सर्वच म्हणजे आमचे कमिटी मेंबर असतात. ज्यावेळेस आम्ही मैदानाची तारीख ठरवतो त्यावेळेस मैदान कधी घ्यायचं, मग तो आमचं नियोजन ज्या दिवशी समजा आता आमचा 17 तारखेला नियोजनाचा हे झाला, फॉर्म्युला ठरला 17 तारीख आपण घ्यायची, त्यावेळेस आम्ही बाबा कुणाच्या नावाने परमिशन घ्यायची. याचा आता माझ्या नावाने 2-3 परमिशन झाल्या, अजून रोशन गायकरच्या अजून असे म्हणजे प्रत्येकाच्या नावाने अशी परमिशन काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर ज्यावेळेस आम्ही परमिशन काढायला जातो ना, त्यावेळेस ज्यावेळेस आमची आता आपली इथं परमिशन इथे प्रांताला आहे, त्यामुळे आपल्याला कलेक्टर पर्यंत जायला लागत नाही. आणि ज्यावेळेस आम्ही परमिशन काढायला जातो तेव्हा आम्ही तिघे जण जातो, तिघे चौघे जण, आणि तिघे चौघे जण तर आम्ही चौघे 4 रूटला असतो. जर आपल्याला आता मैदान करताना आपल्याला तहसील परमिशन लागते, PWD परमिशन लागते, डॉक्टरांचा पशुवैद्यकीय परमिशन लागते आणि पोलीस स्टेशनची परमिशन लागते. जर आम्हाला कुठे जर चुकून असं वाटलं का कुठेतरी आपल्या परमिशन लेट होते,
तर त्यावेळेस आम्ही जे राजकीय हे हस्तक्षेप वापरून म्हणजे आमचे आमदार महेंद्रदा शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आम्ही राजकीय हस्तक्षेप करून परमिशन काढून घेतो. बरोबर. मग शक्यतो परमिशनचीच मैदान तुम्ही घेत असता? परमिशन शिवाय मैदान आम्ही घेणार पण नाही आणि अनलिगल मैदान घेण्याचा आम्ही प्रयत्न कधीच करणार नाही. थोडा एका मैदानामध्ये आम्हाला व्यत्यय आला होता. एक आम्ही अनलिगल करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस, म्हणजे सत्य बोलतोय. पण इथे थोडे अडथळे तयार झाले. अडथळे तयार झाल्यानंतर आम्ही परमिशन काढण्यासाठी प्रयत्न केला आणि परमिशन आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आम्हाला परमिशन एका रात्रीतून मिळाली आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आता दादा तुम्ही म्हणताय की आता मैदानात तुम्ही बैलगाडा मालकांना कसं म्हणजे हँडल करता? म्हणजे आता कसं असतं की मैदानात खूप सारे पब्लिक असते, सर्व गोष्टी असतात, बैलगाडा मालक असतात. त्यानंतर तिथे तुमच्या रजिस्टरची नोंदणी असते, तिथेही गर्दी असते. मग त्यावेळेस तुम्ही कशी काय सर्व सांभाळता? गाडा मालकांना आमची कमिटी तेवढी स्ट्रॉंग आहे आणि ज्याच्यावरती जी जिम्मेदारी आहे ती तो लिलया पार करत असतो. ठीक आहे, काही मैदानामध्ये गाड्यांची नोंद भरपूर झाली त्यावेळेस म्हणजे कुठल्याही मैदानात जा तुम्ही, आता बार्डी वावे मैदानातच असा प्रकार होतो असं नाही. ज्यावेळेस मैदान होतात त्या दिवशी रात्रीचे त्या मैदानावरती कोणाची गाडी किती वाजता गेली, कधी सुटली, पण त्यावेळेस गाडा मालकांनी जर प्रत्येकाने संयम बाळगला, ज्यावेळेस आता हे मातीचे ढिगारे पाठीमागे दिसतात, ते मातीचे ढिगारे 8-8, 9-9 फूट ढिगारे आहेत. पण गाडा मालकांना, प्रत्येक गाडा मालकाला वाटतं का माझी गाडी लवकर सुटावी. त्यावेळेस गाडा मालकांनी कुठेतरी संयम बाळगला आणि गाडी जर प्रत्येकाच्या गाड्या जर लाईन प्रमाणे जर आल्या तर मैदान सुसज्ज. आणि आमची कमिटीतली जी लॉबी आहे आमची कमिटीची, ती 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे जी स्टेजवरती ज्यांना नेमून दिलं ती स्टेजवरती, आता बॅरिकेडवर टोल नाक्यावरती जो टोल नाका बनवला ती तशी जी म्हणजे आमची 2 आहेत, विजय आणि हे मनेश वगैरे, 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. दोरा पंचायत आमचे दिलीप शेठ कोलंबे आणि राजेशजी दलवी 100% देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं गाडा मालकांनी कुठेतरी जर आम्हाला सहकार्य, गाडा मालक सहकार्य करतात अशातला भाग नाही, पण गाडा मालक सहकार्य करतात, पण काही गाडा मालक या ढिगाऱ्यावरून गाड्या टाकतात आणि त्यामुळे मग मैदान कुठेतरी मैदानाचा विस्कळीत, जो सुसज्ज मैदान होत असतो तो विस्कळीत होतो आणि त्यामुळे थोडा प्रॉब्लेम तयार होतो. बरोबर आहे दादा. गाडा मालकांनी पण मैदानाला चांगला प्रतिसाद द्यावा, कारण आपल्यासाठीच मैदान असतं. तर मामा तुमच्याकडे नेतो की आता तुम्ही बोलले की तुम्ही धागापंच असता. आता खूप साऱ्या बार्डी वावे मैदानामध्ये खूप साऱ्या मोठमोठ्या बिनजोडच्या शर्यती होतात. आता जसं बघायला गेलो ती बऱ्याचशा मोठमोठ्या बिनजोडच्या शर्यती आपल्या मैदानात झाल्या. तर ज्यावेळेस मोठी बिनजोडची शर्यत असते आणि चुरशीची लढत असते, म्हणजे सामन्यात गाडी असते, तर त्यावेळेस तुमचं कसं असतं धागापंच म्हणून काय? शक्यतो आम्ही बघून देतो निर्णय, कधी कोणाला खोटा देत नाही. एकदम घासून झाली हा. तर लास्टला असे पेंडिंगला टाकतो. म्हणजे कॅमेरा असल्यामुळे धाग्यावर कॅमेरा वगैरे असल्यामुळे तसं सहसा कोणावर अन्याय होत नाही, कधीच नाही. ते मैदान खूप मोठं मैदान होतं, पण या मैदानाला जर बघायला गेलो तर बऱ्याचशा लोकांची मदत लागते. 1 ते 2 चौघांचे नुसती तुम्ही परमिशनसाठी 4 जण जाता, पण जर मैदान एवढं मोठं पूर्ण करायचं बोललं तर तितकीच मोठी कमिटी लागते. तर काय सांगाल तुमची जे पोरं असतात कमिटीची, तर त्यांचं कसं असतं सहभाग? कसं आहे माहिती आहे का, जो मैदान आम्ही भरवला, जी आमची ज्यावेळेस कमिटी स्थापन झाली, ती निव्वळ एक सरदार कांबरे आणि बार्डीतील काही ग्रामस्थ असतील, म्हणजे राजेश दिले असेल, दिलीप शेटकोल यांच्या माध्यमातून हा एक मैदानाची कमिटी बार्डी वावे, या अगोदरची जी मैदानं होती ती बार्डी, त्यानंतर आम्ही आमच्या गावातील म्हणजे वावे गावातील काही लोक आणि बार्डी गावातील अशी 2 गावं मिळून जी कमिटी जी स्थापन झाली, ते म्हणजे एकमेकांबद्दल एकदम आदरणीय, म्हणजे प्रत्येकाबद्दल जो आदर आहे तो आदर. आणि दुसरी गोष्ट एक का, जो सरदार कांबरीचं जो नाव आहे, जो रायगड ठाण्यामध्ये नाव आहे, जो याच्या मागे जो होता, म्हणजे ज्यावेळेस 2-3 वर्ष त्यांच्या गावात जी मैदान झाली, तो कुठेतरी आम्हाला तेवत ठेवायचा होता. आणि ही अशीच माझ्या एक रोशन गायकरने माझ्या कानावरती असं सांगितलं, बाबा सरदारने आपल्याकडे अशी हे केले का, बाबा चला आपण 2 गावं मिळून एक मैदान करू. तर फक्त सरदार कांबरीचं नाव या रायगड ठाण्यामध्ये तेवत राहण्यासाठी या मैदानाची आम्ही मांडणी केली. नाहीतर पाहायला गेला असेल तर बार्डीवरती मागच्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये एक ठिकाणी मैदान होतं, 2023 मध्ये आणि 2024 मध्ये, म्हणजे ज्यांची मैदानांची जागा होती ती अलग अलग होत गेली. पण सरदार कांबरीच्या नावाखातर फक्त आम्ही एक सपोर्ट करून सरदार कांबरीचं नाव रायगड ठाण्यामध्ये, मुंबई, पालघर या पूर्ण याच्यामध्ये सरदार कांबरी कोण आहे हे नाव तेवत ठेवण्यासाठी फक्त आम्ही मैदानासाठी आम्ही झटत गेलो आणि आमची मैदानं सुसज्ज होत गेली. तर दादा आता उद्या श्रीरामनवमीचा कार्यक्रम आहे, तर त्यामध्ये काय असते, प्रत्येक गावागावात रस्त्याचे म्हणजे रस्त्याच्या बाजूला आपली गावं आहेत, तर त्या गावांमध्ये गर्दी असणार आहे, रस्त्यावर पालखी निघणार.
तर मग आता हे शर्यतीचे जे टेम्पो वगैरे येतील, गाड्या येतील, तर त्यांच्यासाठी कसं नियोजन असणार आहे? बघा मग गाडा मालकांना माझी एक नम्र तिची विनंती आहे का उद्या श्रीरामनवमी आहे आणि मला वाटते एक बार्डीवावे मैदान आणि एक उंबरवेडे बेलपाडा मैदान अशी 2 मैदान आहेत. तर कुठेतरी आपला मैदान हा जास्तच भरत असतो. म्हणजे माझ्या अंदाजानुसार 170-180 गाड्या आमच्या इथं होत असतात. पण जर एकच आणि हा परमिशनचा मैदान असल्यामुळे जरा जास्तच मैदान होईल. आणि आमच्या गावाच्या बाजूचा एक गाव आहे चिंचवली गाव म्हणून. त्या गावामध्ये श्रीरामाचं एक मंदिर आहे आणि त्या गावामध्ये पालखी फिरत असते. आणि ती पालखी संध्याकाळी नंतर 4च्या नंतर ती पालखी फिरत असते. फक्त गाडा मालकाला तुमच्या माध्यमातून मी एकच सांगेल का तुम्ही येताना त्या रूटने या. पण जाताना जो आम्ही रूट सांगू त्या रूटने जा. तेवढं जर केलं तरी आमच्यावरती उपकार होतील. फक्त गाडा मालकाने तेवढा आम्हाला सपोर्ट केलं. तुमच्या माध्यमातून मी गाडा मालकांना तेवढीच विनंती करीन का आम्ही जो रूट सांगू जाताना तिकडे ट्रॅफिक होऊ नये, तिकडे त्यांची पालखी होईल, आपल्या मुले कोणाला व्यत्यय येऊ नये, कुठेतरी आमची चांगली चाललेली मैदानामध्ये गालबोट लागू नये. त्या हिशोबामध्ये गाड्या मालकांनी जर आम्हाला सपोर्ट केला आणि आम्ही जो सांगू रूट त्या रूटने जर गेले तर त्यांचं मनापासून मी आभार मानेल. आणि जर तुम्हाला असं तुमच्या मैदानांसाठी पुढे आता थोडे दिवस राहिलेत, मैदान आता किती होतील, काय होतील त्याचा आपणही अंदाज जाऊ शकत नाही. त्या मैदानांसाठी आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि गाडा मालकांना विनंती करू की लवकरात लवकर मैदानाला येऊन मैदानाची शोभा वाढवा. धन्यवाद. धन्यवाद.